तर एका एसटीमुळे आज एवढी मोठी ट्रॅफिक झाली का नाही, आम्हाला त्यातून निघायला पार 1.5 तास लागला. तर कसं आहे पब्लिक, आज आपण आलो होतो चाकरवाडीमध्ये. मग काय, काढली आपली गाडी आणि निघालो आपण डोंगराच्या कडेने. आणि नजारा आपण या ठिकाणी पाहू शकता, किती एक नंबर नजारा आहे. आपण आलेलं आपल्या श्री क्षेत्र चाकरवाडी येथे, जे की आपल्या बीडपासून एकदम अगदी जवळ आहे. आणि हेच ते मंदिर आहे. या ठिकाणी तुम्हाला जेवणाचा एकही रुपया घेतला जात नाही आणि तर आपल्याला 12ही महिने 24 तास आपल्याला जेवण हे फ्रीमध्ये मिळतं. मग का केली आपली गाडी पार्क आणि लागलो आपण दर्शन रांगेमध्ये. तर या ठिकाणी दर अमावस्याला हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने भावी भक्त हे येत असतात, कारण माऊलीची कृपा ही भक्तावर राहते. तर सुरुवातीला काही एवढी गर्दी नव्हती आणि आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये गेलो त्यावेळेस मंदिरात देखील भली मोठी दर्शन रांगी लागली होती. आणि त्याच दर्शन रांगेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळलं की पेढा खाणारी चिमणी, जी की तिचा पाय मोडलेला होता. त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर पाहिलं तर भली मोठी दर्शनासाठी रांग लागली होती आणि रांग तब्बल 2 किलोमीटर अंतर असेल. तर ह्याच गर्दीतून आपण वाट काढत आलो ते म्हणजे ट्रॉफिकमध्ये. तर ही ट्रॉफिक फक्त एस टीमुळे झाली, जो की तिचा ड्रायव्हर गाडी पार्क करून दर्शन रांगेसाठी गेला होता. तर आपण यातून कसं तरी वाट काढत आपण आले पुन्हा आपल्या घरी यायच्या वाटला.